म्हणून आज जनतेच्या मनातील मानाचं पेडगाव हिंदकेसरी आदतचं हिंदकेसरी पेडगाव मैदान पार पडत आहे. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये गट क्रमांक 55मध्ये आपला सर्वांचा आवडता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणूया किंवा अखंड हिंदुस्थानाचा लाडका सोन्या 50-50चा आपण वारसदार म्हणून असा उज्जैन गटपास झाला आहे. त्याचबरोबर जयदादांची नवीन खरेदी नंद्या देखील आज गटपास झाला आहे. दादा आज मैदानामध्ये आलेत, समीर भैया पण आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज आपल्या दावणीचा नंद्या असेल उज्जैन असेल दोघं पण गटपास झालेत. गटपास झाले, खूप आनंद आहे. सेवागिरी महाराजांचा आणि आमच्या गावदेवी मातेचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादात आम्हाला प्रसाद दिलेला आहे. नंद्याचं आणि उज्जैनचं आज कसं नियोजन केलं होतं? नंद्याचा आणि उज्जैनचा नियोजन म्हणजे आमचे जोडीदार आहे दख्खन पठारवाले, त्यांचा पैरा केला उज्जैनला. आणि नंद्याला भातवड्याचा वासूर आहे त्याचा पैरा केला आमचे राहुल गोरे आप्पा, त्यांनी पैरा केला. शेठ आज सोन्या 50-50च्या मुलानं गट पास केला आणि ही सगळी जेवढं प्रेम सोन्या 50-50चं काय सांगाल? सोन्या 50-50वर मोठा प्रेम आहे सर्वांचा, प्रेक्षकांचा आहे. आणि मी प्रेक्षकांना बोलून ते बैलाचे मालकच आहे असं प्रत्येक मी बाईटद्वारे सांगत आलो आहे आणि तुमच्या बाईटद्वारे पण सांगतो. आणि हीच जी जनता प्रेम देते आणि त्यांच्या आशीर्वाद मुलं ही बैल पळतात 50-50 जाऊन. दादा, सोन्यानं ज्या पद्धतीनं त्याची छाप सोडली त्याच पद्धतीनं उज्जैन पण कुठंतरी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत चाललेला आहे, काय सांगाल? उज्जैन पण आता त्याचा वय तसा बघायला गेला पळायचा नाही अजून. 16 महिने त्याला पूर्ण नाहीत. 28 तारखेला 16 महिने पूर्ण होतील वासराला. आणि तो काढल्यापासून गट जाईल तिथे काढलेलाच आहे त्यांनी. आता 5वा का 6वा का 7वा मैदान आहे. 3 ठिकाणी वासरू राहिला पण आहे. याच्या आधी शाहीर बरोबर पळाला होता, 1 नंबर केला होता त्याच्या मैदानामध्ये. मग दादा, कुठंतरी आता उज्जैनचं लहानपण बघितल्यानंतर सोन्याचे ते दिवस आठवतात का? त्याच्या म्हणजे सोन्याच्या आशीर्वादातच नंदी सोन्यानेच आम्हाला दिला. आणि जो आमचा नाव कुठेतरी कमी पडत होता तो वाढवण्याचा काम उज्जैन आणि नंद्याने चालू केलं. दादा, नंद्याची आता नवीनच खरेदी झाली आपली. नवीन म्हणजे 2-2.5 महिने झाले. काय नंद्याची खासियत काय तुम्हाला जाणवतं? दोन्ही खांदी सोन्यागत पलतो, गाडी सोडत नाही. आणि वासरू तुम्ही बघा पलताना, वासरू कुठल्या म्हणजे सोन्यासारखा वासरू पलताना वाटतो. आपल्याला उज्जैन 50-50 आणि बक्कासूरची गाडी कधी बघायला मिळेल? प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. थोडा मोठा होते तो, म्हणजे काका पुटलीची गाडी लवकर पलताना बघायला भेटेल. पण फक्त वय कमी आहे उज्जैनचा, त्याच्यामुळं जरा थांबलेलं आहे. आणि तो बैल काय आमचा घरचा आहे, कधी पण आम्हाला नाही बोलतच नाही. मामा झाला, बैल झाला. पळायला सोन्याने बकासूर एक वेगळं समीकरण आणि सोन्या कुठंतरी बकासूरचा गुरुच आहे. त्याच्या म्हणजे ह्याच्यातच तो तालमीत तयार झाला असं म्हणावं लागेल. आणि जो त्यानं पुष्कळ हिंदकेसरीचा मान मिळवून दिला होता सोन्यानं, तिथपासूनच कुठेतरी तो उजेडात आला. आणि मोहिलशेठ असतील, मामा असतील, काय तुमचं नाव घेत असतात की ते मोठं सहकार्य होतं. तिथपासून बकासूरला खरी ओळख मिळाली. खरी ओळख नाही, तो तर आता देवच बनला आहे. आणि विशेष म्हणजे सेवागिरी महाराजांच्या नगरीत बिनगुलालाचा जात नाही. बरोबर. आणि त्याला तो आशीर्वाद भेटला, सोन्याचा भेटला, सेवागिरी महाराजांचा भेटला. आणि तसा त्याचा प्रवास चालू झाला. तो अजून थांबलेला नाही प्रवास त्याचा, चालूच राहावं ही सेवागिरी महाराजांना प्रार्थना करतो. सोन्याची तब्येत वगैरे आता कशी आहे? सोन्याची तब्येत थोडीशी पायाचा प्रॉब्लेमच आहे बैलाला अजून. दादा, आता कुठंतरी आता मैदानामध्ये आपण बघतोय सोन्यानंतर बरेच नंदी आपल्या मैदानाला आले गेले, बरेच चढ उतार येऊन गेले. पण जे लोकांचं तुमच्यावरती प्रेम आहे किंवा तुम्ही जे लोकांना जीवाला होता कुठंही प्रेम कधी कमी झालं नाही. बैल कोल्हात असून असू देखील तुमचं नाव आहे. आमचं नाव म्हणजे प्रेक्षक न बोलता मी मालकच बोलतो. आणि काही जणांनी तर शर्यत क्षेत्र सोडून दिलेला. पण जेव्हा पळायला चालू झाला ना, तेव्हा सर्व सहकारी मित्र माझे ते सर्व यायला लागले. परत जे प्रेक्षक आहेत ते सर्व मैदान बघायला यायला लागले, यूट्यूबवर बघायला लागले. आणि ते आता आम्हाला पण जरा समाधान वाटतो आणि फोन करत राहतात. उज्जैन किती दिवसाच्या गॅपनं पळवता? उज्जैन 10-12 दिवस असा. दादा, कुठंतरी ज्या पद्धतीनं सोन्या पळत होता, आता सोन्याचाच मुलगा उज्जैन म्हटलं की आता लोकांना पण आशा लागलेली असते. आज उज्जैन मैदानामध्ये पळणार म्हटलं की कालपासून चर्चा आहे, उज्जैन मैदानात आला का, किती वेगात पळणार आहे, काय पळणार आहे, एवढी चर्चा होते. खूप जणांनी मला विचारला, फोनद्वारे विचारला, परत मैदानात विचारला उज्जैन किती वेळा गटात आहे, किती नंबर तासावर आहे. हे सर्व विचारपूस कालपासूनच चालू आहे. आता गटाचं स्पीड कसं वाटलं? गटाचा स्पीड खूप गाडीला लागलेला.
पण वासराची थोडी शेपटीला सूज आहे. ड्रायव्हरच्या लक्षात नाही आल्यामुळं ती शेपट पकडल्या वासरू जरा पुढच्या रानाला थोडा हे झाला. तर मित्रांनो समीर भाई पण आपल्याबरोबर आहे. समीर भाई नमस्कार. काय सांगायला शेट मैदानात आलेत आणि उज्जैन तुम्ही बघताय आता ही सगळी गर्दी, सोन्यानं जे नाव कमवलंय त्याचं प्रतिबिंब प्रत्येक लोक आता त्याच्या मुलाच्या ह्याच्यात बघतायत की सोन्याच्या पाठीमागं तू काहीतरी करेल. काय सांगाल? काय म्हणजे आता ही जे सोनार पाटील नाव आहे ना ही पहिल्यापासूनच टॉपला आहे. म्हणजे मी बारक्यापणापासून सोनार पाटील राहिलेलो आहे. मग साहिल विजय पाटील सोनारपाडा आणि रिया जयेश पाटील सोनारपाडा ही नाव पहिल्यापासून टॉपला आहे बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे आत्तापर्यंत मी बारक्यापणापासून सोनारपाड्यात आहे. मग तेव्हापासून आत्तापर्यंत आहे तो बैलगाडी क्षेत्राचे नाव टॉपलाच आहे आणि इथनं पुढे पण टॉपलाच राहणार. बकासूर आणि सोन्या 50-50 बकासूरचा गुरु आहे. सोन्या 50-50 जो आता जो बकासूर दिसतोय आपल्याला तो सोन्यामुळेच उजेडामध्ये आलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सोन्याच गुरु आहे. काय सांगाल ही जोडी विषयी थोडीशी माहिती द्या. सोन्या गुरुच आहे त्याचा, पण बकासूर त्यावेळेला पळत होता, त्याला एकदम टॉपचा पायरा भेटला नव्हता आणि जेव्हा बकासूरला जे शेटनं पायरा सोन्याचा दिला तेव्हा एकदमच उजेडात आला होतो आणि पशिगावचा नंबर केल्यामुळे नाव चर्चेत आलं. तर भैया तुम्ही सोन्याला पण पळताना बघितलाय, आता उज्जैनचा पळ बघताय, काय जाणवतंय? चांगला पळ आहे त्याचा पण उज्जैनचा, पण अजून वय त्याचं बारका आहे. 15-16 महिन्याचा खोंड आहे. शेट आलेत आता, शेट असतील तुम्ही असतील तुमचे संबंध सगळ्यांना माहितीत, काय सांगाल शेंटविषयी? ते काय राजा माणूस आहे हो. त्या माणसाचा स्वभाव वेगळा आहे. तो माणूस म्हणजे असा एकदम निस्वार्थी माणूस आहे नादात. म्हणजे आपण भैया म्हणतो ना, आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार भरपूर राहतात, पण जय शेट असतील त्यांचा स्वभाव आपण ज्या पद्धतीने म्हणतो की बैल धावणीला असू द्या नसू द्या दोस्ती कायम ठेवली, लोक जोडून ठेवलेत, काय सांगाल? त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांना माहिती आहे नादात भले 5-6 महिने थांबायला लागलं चाललं, पण बैल आपल्याला तयार करायचा आहे आणि खेळ नंबरातला करणारी माणसं असल्यामुळं नंबरातलाच बैल पळवती गाई. घरचाच नंदी तयार करून नाव दादांचं सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तर 14 देशात होते. कसं आहे माहिती आहे का, पहिल्यापासून टॉपमध्ये खेळायची सवय लागलेली आहे. म्हणजे ती नाव म्हणजे एकदम टॉपचं नाव आहे. त्यामुळे टॉपचा नंदी तयार करून मैदानात उतरते. उज्जैन 50-50 तरी मुंबईला दिसेल. मुंबईला सीझनला दिसणार की मुंबई चालू झाली. भैया आपण ज्या पद्धतीने म्हणतो की संयम, तर आता उज्जैन ते सोन्या या कालावधीमध्ये जेवढे दिवस गेले दादांनी आता एवढ्या दिवसाचा संयम आणि ती कुठंतरी एक वस्तू तयार झाली, म्हणजे ती कुठंतरी डोक्यात ठेवूनच नियोजन चाललेलं होतं. 2 वर्ष कष्ट केले त्यानं ह्या नावासाठी. जय शेटनं म्हणजे सगळ्या टीमनं 2 वर्ष एक कष्ट घेतलेलं आहे. नंद्या 50-50 बद्दल काय सांगाल? नांदेड चांगला पोहते, नाव करेल 100%. इकडे दे काय ते आता मला बीडवरनं घेतलेला म्हणजे कुठंतरी दावणीला आपण म्हणतो ना की सोन्याचा आशीर्वाद आहे, त्याच्या पाठीमाग नंदी चालू नाही. उज्जैन 100% चालवणार त्याचं. आता उज्जैनकडून तर भरपूर लोकांना अपेक्षा आहे, तो पूर्ण देखील करतोय. आता आदतमध्येच आहे तोपर्यंत लोकांची त्याच्याकडे एवढ्या बघण्याची कमी अपेक्षा वयातच एवढी आहे. तो चांगल्या मैदानात नंबर करते, 1 नंबर. त्यामुळे 100% तो नाव करणार काय टॉपचं. सांगाल? हिंद केसरीचं मैदान आहे. मैदान काय त्या मैदानाला जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान आहे. हं. ते जनतेनंच नाव दिलेलं आहे त्या मैदानाला आणि मैदान पळायसारखं पण आहे. फाट्या पण चांगले असते, नियोजन चांगलं असते मैदानचं, काय प्रॉब्लेम नाही मैदानचा आहे. तर मित्रांनो बरेच जण मागाशी पण कमेंट वगैरे करत होता, उज्जैन पळून आलाय आणि त्याला बघण्याची सगळ्यांची इच्छा होती. दादा देखील आज मैदानात आल्यात आणि ज्या पद्धतीनं अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यानं गट पास केला. तर पुढं सेमी आहे, फायनल आहे. आज उज्जैन नक्कीच कुठंतरी दादांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं नाव करेल आणि आजचा पेडगाव हिंदकेसरीचा गुलाल ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.